राम कृष्ण हरे रूप पातालोचने रूप पातालोचने रूप पातालोचने रूप Bye.
सत्यसाच खरे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे सत्यसाच खरे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे सत्यसाच खरे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे खरे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे लेन तुटा दिवंतरे उभयलोकी कीर्ती जाणे उभयलोकी कीर्ती जाणे उभयलोकी कीर्ती जाणे लाभ ज्याच्या गाठी त्यास लाभ उठा उठी त्यास लाभ उठा उठी त्यास लाभ उठा उठी तुटती बंधने उभयलोकी कीर्ती जाणे उभयलोकी कीर्ती जाणे उभयलोकी कीर्ती जाणे बंधने उभयलोकी तुका मने बोळा जानू जिंकी कळवळा जानू जिंकी कळवळा जानू जिंकी कळवळा मने बोला ध्यान
या बसते या सत्य साच खरे सत्य साच खरे सत्य साच खरे सत्य साच खरे सत्य सुख खरे सत्य साच खरे सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे नाम नाम विठोबाचे बरे विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे विठोबाचे तेने तुटती बंधने तेने तुटती बंधने तेने तुटती बंधने सत्य साच खरे सत्य साच खरे सत्य साच खरे सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे विठोबाचे बरे नाम नाम विठोबाचे बरे विठोबाचे बरे तेने तुटती बंधने तेने तुटती बंधने तेने तुटती बंधने तेने तुटती बंधने नाम विठोबाच खरे नाम विठोबाच खरे
लोकी कीर्ती जैने उभयलो उभयलो कीर्ती जैने सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे तेने तुटते बंधने उभय लोकी कीर्ती जाणे विठाला विठाला नमो विठ्ठला राजे अपार पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा Come on.
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण ते बंधू श्री गुरूंचे चरण नाम स्मरण आता ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादला पावन झालो चराचरे तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदा अलंकृतम साधु संन्यास योगम मुख्य वेश वेदांत शास्त्रार्थ नित्यम नमो नारायण गिरी प्रब्रह्म स्वरूपम मस्तक हे पायावरी सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे देणे तुटते बंधने उभय कीर्ती लोकी जाणे भाव ज्याच्या गाठी त्यास लाभ उठा उठी तुका मने भोळा जाणू कळे किंका विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत सेवेसाठी आपण आज जो अभंग घेतलेला आहे हे पंढरपूरवासी महाराष्ट्राचे थोर वैराग्य देहू येथे निवास करणारे आणि वैराग्याचे मिरुवाचे तुकाराम महाराजां यांचा 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अर्पसा परिहार द्यायचा तो असा. अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 8वे. माईक सिस्टीम जरा थोडी ही होती हो, जास्त होते ना, थोडा आवाज कमी करा. अखंड हरिनाम सप्ताह ठीक आहे. वर्ष 8वे आणि बाल ब्रह्मचारी आपले प्रवीण महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तसेच सर्व आपले गव्हाणे महाराज हार्मोनियम पकवाज वादक सर्व आणि सर्व आपले मस्तक हे पायावरी वारकरी या संतांच्या. बघताओ अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 8वे
आणि आपल्या हरिभक्त पारायण प्रवीण महाराज यांच्या अध्यक्षते यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो सप्ताह चाललेला आहे, अखंड, ज्याला खंड नाही, अखंड हरीचे नाव, ज्याला खंड नाही, सतत देवाचं नाव घ्यायचं, म्हणून हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. सप्त्याचं कारण काय, का करायचा? सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. या ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात की या जगामध्ये एवढंच खरे की पांडुरंगाचं नाव खरे, सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. फक्त या जगामध्ये एवढंच आहे की भगवान पांडुरंगाचं नावच सत्य, फक्त बाकी आणि दुसरं काहीच खरं नाही. पांडुरंग परमात्मा हाच सर्वात जगात खरा आहे असं तुकाराम महाराज सांगतात. जेणे तुटती बंधने, जर तुम्ही ह्या भगवंताचं नामस्मरण केलं तर आपले सर्व बंधनं तुटतील आणि उभयलोकी कीर्ती जाणे, आपली सर्वत्र कीर्ती होईल असं तुकाराम महाराज. माझा भाव ज्याच्या गाठी, ज्याचा देवावर मनापासून भाव आहे त्याला लाभ उठावटी, त्याला पांडुरंग परमात्मा पटकन प्रसन्न होतो. म्हणून हा परमार्थ करायचा. बघता हो, हा अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि 8 वर्ष झालं. मला वाटतं फक्त गेल्या वर्षी मी नव्हतो. बऱ्याच वर्षानंतर आज आपल्या हे प्रेमाची जगदाळी वस्ती, मला भाऊसाहेबांनी सांगितलं 1 तारीख, सुरुवातीला 1 तारीख होती, नंतर म्हटले 2 तारीख आहे. नगरला ऑफिसला आहे, दिवसभर महाराज ऑफिस केलं आणि 6:30 वाजता नगरवरून गुरेवाडीत आणि गुरेवाडीतून पिकअपमध्ये इथं, तिथून आलो मोठ्या गाडीमध्ये आणि तिथून आलो पिकअपमध्ये. कशासाठी? सप्त्यासाठी. पहा, हा जो विषय हा प्रेमाचा आहे की मी त्याला सांगितलं, अरे भाऊ जमत नाही कोणाला तरी बघा, पण आपल्या जगदाळ्या वस्तीचं प्रेम दरवर्षी नाही म्हणले तुम्हालाच यायचंय. बघता हो, प्रेमापोटी माणूस कुठेही जातो, म्हणून ह्या प्रेमापोटी आमच्या ह्या महाराजांची भेट होईल. सर्व साधून आज आपल्या गावी हा अखंड 3 ते 4 दिवसाचा हरिनाम सप्ताह आहे. आपण म्हणतो की हा पांडुरंग सप्ताह आहे आणि ह्याच्या देवाचं नाव घ्यायचंय. बघता हो, बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की भक्ती नाही केली तर काय होतं आणि केली तर काय होतं, काय फरक पडतो? तुम्हाला कधी कधी असं वाटतं की देवाचं नाही नाव घेतलं तर काय? सत्य साच. लक्षात घ्या, या करोनाने दाखवून दिलं की माणूस काय आहे, माणसाची किंमत काय आहे. या करोनात दाखवून दिलं. करोना ज्यावेळेस झाला त्यावेळेस हा मनुष्य एवढं माझं माझं म्हणतो, हाच एकमेकाजवळ येत नव्हता. आज या नगरसारख्या ठिकाणी त्या मशानभूमीमध्ये 40 ते 45 प्रेत एकत्र जळत होते. कोणाचं प्रेत कोणालाही कळत नव्हतं. म्हणून बघता हो, आयुष्यात आल्याच्या नंतर हा जन्म पुन्हा नाही, हा एकदाच आहे आणि हा एकदाच जन्म आहे. मग कशाला आलेला आहे? कीर्तन ऐकायचं. कीर्तनामध्ये काय सांगायचं? रावणाने सीता पळवून नेली, पांडव प्रतापमध्ये पांडवानं काय काय केलं, हे तुम्हाला सर्व माहिती आहे आणि ते जरी आज सांगत बसलं तरी त्याचा उपयोग नाही. म्हणून बघता हो, यात विषय असा आहे की हा जो सप्ताह घेण्याचं कारण आहे, सप्ताह जो होतो अखंड, याचं कारण असं आहे की आज जर तुम्ही बघितलं तर एवढा समाज एकत्र दुसऱ्या कुठल्याच कार्यक्रमात येत नाही. आणि हा जो समाज आहे आज एकमेकाशी संवाद जो साधायचा आहे. आज आपल्या घरामध्ये आपली मुलं मोबाईल घेऊन बसतात. आज मुलांचं मोबाईल हे जग झालंय. आई वडिलांशी मुलाला बोलायला वेळ नाही, मुलं दिवसभर मोबाईल खेळतात. म्हणून संभाषण, एकमेकाचं बोलणं तुटलं आणि मुलाला जर आज तुम्ही बोललं तर मुलाला राग जास्त का येतो? तर तुमचं त्याच्याशी संभाषण नाही, तुम्ही त्याला जवळ घेऊन बोलत नाहीत. आज पाक महाराज, परवा 10वीच्या मुलाने फाशी घेऊन आत्महत्या केली करमाळा येथे. आणि मुलीला, आईला, शिक्षिका होत्या आणि तिला पुरस्कार भेटला होता आदर्श शिक्षिका. जर ही तुम्ही जर विद्यार्थ्यांना घडवताय आणि आपल्याच घरात असं होतं
याचं कारण असं आहे बघता हो की मुलांना, हल्लीच्या मुलांना पहा, पहिलं आई वडील मुलाला किती बोललं तरी मुलाला राग येत नव्हता. ज्या वेळेस पंढरपुरामध्ये नरहरी सोनार होते आणि हे नरहरी सोनार मित्रांबरोबर खेळता खेळता पंढरपूरच्या मंदिरात गेले आणि पांडुरंगाला बघितलं. पांडुरंगाला बघितल्याच्या नंतर ते पांडुरंगाच्या चरणी लीन झाले, देवाच्या पाया पडले. आणि ही गोष्ट जेव्हा नरहरीच्या वडिलाला कळली तेव्हा त्यांना सांगितलं त्या पांडुरंगाचं तोंड बघायचं नाही. बघता हो, हा नरहरी सोनार आयुष्यभर पांडुरंगाचं तोंड बघत नव्हता, केवळ बापाच्या सांगण्यामुळं. आणि आज आपली पिढी काय चालली आहे, कीर्तन हा एक विषय असा आहे की आपल्याला पिढी, आपण जे म्हणतो की उद्धार करायचा आहे. आज आपले सगळे शेतकरी आहात, सर्व शेतकरी कष्ट करता आणि हे कष्ट करत असताना आपल्याला उदरनिर्वाह, संसार कुणाला चुकलेला नाही. संसारात तुम्ही असो, मी असो, कुणी असो, हा संसार आहे आणि हा संसार होत राहणार आहे. पण हा संसार करत असताना पांडुरंग परमात्म्याची भक्ती करा, देवाचं नाव घ्या. देवाचं नाव घेत असताना पहा, संसारी आणि म्हणून हा संसार करत असताना भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. बघता हो, आज प्रत्येक गावात अशी परिस्थिती आहे की प्रत्येक गावात दारू पिणारे जास्त झालेत. प्रत्येक गावात तुम्ही कुठेही पहा, कुठल्याही गावात जा, कुठलाही सप्ताह ठरवताना हे जे सप्ताह ठरवणारे आहेत, बरेचशा ठिकाणी भजने सप्ताह ठरवायचे, पण आता जे कार्यकर्ते आहेत जे पिणारे आहेत आणि ते सप्ताह ठरवतात महाराज आणि ते सांगतात की हा महाराज आणायचा, तो महाराज आणायचा, ह्याला कीर्तन बरोबर येत नाही, त्याला कीर्तन बरोबर येत नाही. आणि हे कोण सांगतं? हे गावात जे पिणारे आहेत, जे कारभार पाहणारे आहेत. शोकांतिकाय महाराज, आज जे सत्य आहे ते बाजूला राहिले, भजने जे 4 गावाचे भजने आहेत ते बाजूला राहिले आणि कारभार कोण चालायला लागलं तर जे दारू पितात. बघा प्रत्येक गावात असं तुम्ही बारीक निरीक्षण करा, ज्या गावचा कारभार जे दारू पिणारे आणि प्रत्येक गावात आहेत. आमच्या गावात 2 महाराज आहेत, मी आणि आमचे हरिभक्त पारायण गौतम महाराज, आम्ही 2 महाराज आहेत. आमच्या गावात 15 दिवसाला कीर्तन आहे, पण वरूनही दारूचा अड्डा आहे आणि खालूनही दारूचा अड्डा आहे आणि मध्ये पत्त्याचा अड्डा आहे. काय वस्तुस्थिती ह्यात खोटं महाराज काहीच नाही. मग हा परमार्थ काय नेमकं? आणि बघा ते रात्री सांगणार. आमच्या परवा आम्ही असं भजन करत असताना महाराज आमच्या गावामध्ये एक जण आमच्या भजनात सकाळी म्हणला आमच्याकडे चहा प्यायला चला. आम्ही त्याच्या घरी चहा घ्यायला गेलो आणि आमचे हे सगळे मला ह्यांनी ज्यांनी कीर्तन शिकवलं हे आमचे महाराज. तिथं त्याने सांगितलं की रात्री भजन तुम्हाला कोणालाच येत नव्हतं, जाधव महाराज सगळ्यात चांगले भजन म्हणत होते. आणि कोण सांगतो? एक पिणारा. त्याला सांगितलं बाबा मला भजनच ह्यांनी शिकवले आणि तुम्हाला सांगतो मी तुझी अजून उतरलेली नाही. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात पहा, संध्याकाळी आज कीर्तन आहे ना, कुठंतरी एखादा पिणारा ऐकणं सांगन रात्री कोण महाराज आणला होता गाडी, तो पिणाऱ्यावरच बोलत होता.
आणि त्याला काही सुद्धा कीर्तन येत नव्हतं. हा कोण सांगणार? पिणारा. कीर्तनाला कोण आला? तुम्ही. बघता हो, या दारूमुळं अख्ख्या आयुष्याचं वाटोळं होत चाललेले. प्रत्येक गावात पहा, कोण म्हणतं तुम्हाला गरिबी आहे? ज्या घरात कुणीच दारू पित नाही तिथं गरिबी कधीच नाहीये. ज्या घरात माळकरी आहे, ज्या घरात मांसाहार केला जात नाही, त्याच्याकडं पाहण्याचाही माणसाचा दृष्टिकोन वेगळा आहे. पण त्याच्या घरात गरिबी नाहीये. तुम्ही पहा, ज्या घरात जो दारू पितो, जो दारू पित आहे, अहो एखाद्या वेळेस मुलगा पित नसेल तर वडील पितोय, आणि एखाद्याच्यात वडील पित नसेल तर मुलगा पितोय, पण कुणीतरी घरात दारू पितयच. आणि हे सर्व कोणाला सोसावं लागतंय? ह्या माता माऊलींना. काय पाप केलं तर असं? 9 महिने 9 दिवस वागून ह्याच्यासाठीच आपण बघितलं होतं की माझा मुलगा असाने गावा. प्रत्येक गावात सांगतात की मुली भेटत नाहीत. अरे मुली भेटतात पण आपण नीट राहत नाहीत. तुम्ही बघा, जो मुलगा खरोखरच चांगला असेल महाराज त्याला मुलगी भेटते. त्याचं जर गुणवर्तन चांगलं असेल, तो जर वादक असेल, तो जर गायक असेल, तो जर निर्व्यसनी असेल तर त्याला मुलगी का भेटणार नाही? आपण प्रत्येक सांगतो की आमची भावकीमध्ये काहीतरी करते त्याच्यामुळे आमच्या मुलाचं जमत नाही. पण कुठलीच माता अशी की आपल्या मुलाचा दोष दाखवणार नाही. बघता होय, कलियुग आहे. मी महाराज होण्यासाठी 15 वर्ष जर घातले आणि एक चूक झाली तर महाराज 15 वर्षाचा काही उपयोग नाही. एवढं खडतर तप आहे. चांगलं करायला कितीतरी दिवस जातात, पण वाईट करायला एक वेळेस, एक सेकंदात जरी वाईट झालं तरी हा समाज तुम्हाला वाईटच म्हणणार. म्हणून बघतो मुलांना कीर्तन रूपी जे कीर्तन आहे, देवाधिकाचं सांगण्यापेक्षा सांगायचं एकच की आपल्या मुलांना चांगली वळणं लावा. अरे आज तुम्ही त्यांच्यासाठी काय काय केलं नाही. आज ह्या लोकांमध्ये, आज या भक्तांमध्ये 50% लोकांचे गुडघे दुखतायत, 50% लोकांच्या महिलांचे कंबर दुखते. का? कबाड कष्ट केलं त्यांच्यासाठी, त्यांच्यासाठी शिकवलं, त्यांना नोकऱ्या लागल्या. आज तेच मुलं म्हणतात की बाबा तुम्ही गप बसा, तुम्हाला काही कळत नाही. प्रत्येक घरात अशी परिस्थिती आहे. प्रत्येक आई वडिलाला मुलगा विचारत नाही. ज्या वेळेस आज घरामध्ये पती पत्नी आहेत आणि एखादा वृद्ध म्हातारे कोणीतरी आहे, त्यांचं घरात काय चाललेलं आहे बघा, त्यांना कोण विचारतो? म्हणून बघता हो, आयुष्यामध्ये मी तुम्हाला गेल्या 2 वर्षापूर्वी सांगितलं होतं की आपण जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत 1 एकर तरी जमीन नावावर ठेवा. आणि जर तुम्ही जमीन 1 एकर जर नावावर नाही ठेवली तर तुमचं काही खरं नाही. तुम्हाला आयुष्यात कुणी विचारणारही नाही. कारण 1 एकरावरती तुम्हाला आयुष्यभर आपला मुलगा सांभाळील, आपली मुलगी सांभाळील. आणि म्हणून जर जमीन विकली असेल तर विकू द्या, पण जर नसेल विकली तर विकू नका. स्वतःची उदाहरणं आहेत. खरेदीला येतात, खरेदीचा एकदा का आईचा बापाचा अंगठा झाला की आमच्या तिथंच ऑफिसच्या दारात महाराज सोडून जातात. म्हणून हे कलियुग, इथं माया दया अजिबात नाही. ज्याच्याकडं पैसा आहे तोच खरा श्रीमंत ह्या जगामध्ये. श्रीमंताला कुणीही राम राम करतं, गरीबाला कितीही कडक कपडे घाला कुणीही विचारणार नाही. आणि म्हणून ह्या संसार रूपी ह्याच्यातून जर आपल्याला तारून जायचं असेल, ह्याच्यामधून जर आपल्याला बाहेर निघायचं असेल तर तुकाराम महाराज म्हणतात की सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. तर या जगात काय खरे? आणि फक्त देवाचं नाव. म्हणून महाराज पहिलाच
आणि म्हणून महाराज काय सांगतात की काय सत्य आहे? सत्य साच खरे हेच खरे की देवाचंच नाव बरं आहे. अरे जोपर्यंत तुम्ही कष्ट करताय, जोपर्यंत तुम्ही काम करतात, जोपर्यंत तुम्हाला चालता येतं, जोपर्यंत तुम्ही फिरता, जोपर्यंत तुम्हाला शेतात काम करायला येतं, तोपर्यंतच तुमच्या घरातील तुम्हाला सांभाळतील. आणि ज्या दिवशी तुम्हाला बघा, एखाद्या दिवशी जर सांगितलं, मी आमच्या गावात गेल्या 10 दिवसापूर्वी महाराज मी आमच्या भजन्यांना सांगितलं चला मी पंढरपूरला घेऊन जातो. ते म्हणले चला, पण म्हणलं संध्याकाळी मुक्कामाला राहावं लागेल. सध्या असं आहे की फक्त मुखदर्शन आहे आणि ते सकाळी 7 ते 10 पर्यंतच आहे. मुक्कामाला म्हणल्याच्या नंतर आमचा एकही भजण्याबरोबर आला नाही. महाराज तुम्हाला प्रत्येकाला असं वाटतं की माझ्याशिवाय काहीच होत नाही, मला गुरं पाणी पाजायचेत, मला जनावरं सांभाळायचेत. पण हे कधीपर्यंत आहे? जोपर्यंत तुमचे हातपाय चालतात तोपर्यंतच आहे. ज्या दिवशी तुमचा पाय मोडेल, ज्या दिवशी तुमचा खुबा जाईल, ज्या दिवशी तुम्हाला अंथरुणावरून उठता येणार नाही, तेच लोक तुमच्या मरणाची वाट बघतील. वस्तुस्थिती आहे बघा आठवून. आणि परत तुम्हाला कधी आठवण होईल, ज्या वेळेस आपण अंथरुणाला खेळत राहू त्यावेळेस आपले घरातीच लोक म्हणतील कसा मराना. म्हणजेच जोपर्यंत तुमचा उपयोग आहे तोपर्यंतच घरातील तुमचा उपयोग म्हणून या आयुष्यात जन्म अनमोल जन्म असा मिळालेला आहे आणि हा वायाला घालू नका. हे आयुष्यात आल्याच्या नंतर जोपर्यंत तुम्हाला कबाड कष्ट करता येतं तोपर्यंतच आपले घरातील मुलं वगैरे सांभाळतात. आणि म्हणून ज्या दिवशी आपला उपयोग नाही त्या दिवशी आपल्या मरणाची वाट बघतात, आपल्या काळाची वाट बघतात. आणि म्हणूनच महाराज एका ठिकाणी म्हणतात नाही रे नाही 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 रे
आणि म्हणून या आयुष्यामध्ये कोणीच कोणाचं नाहीये. आणि म्हणून बघता हो, आपला हा अनमोल देह आहे, हा जन्म एकदाच आहे. आणि हा जन्म आल्याच्या नंतर तुकाराम महाराज सांगतात, नामस्मरण करा. नामस्मरण काय करा तर रामकृष्ण हरी, फक्त एवढंच म्हणायचंय. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. देवाचं नामस्मरण करायचंय. बऱ्याच जणांच्या मनात असा प्रश्न निर्माण होईल, जर देवाचं नामस्मरण घेतलं आणि नाही घेतलं तर काय होईल. तुम्हाला माहिती बघता हो, ज्यावेळेस प्रभू रामचंद्राचा रामायणामध्ये ज्यावेळेस सेतू बांधायचा होता, त्यावेळेस हा सेतूचा पूल दगडाने तरला. म्हणजे राम नामाचा महिमा एवढा आहे की तो दगडाने तरला. जर आपल्याला आयुष्यात असं वाटत असेल, आता हे जे आहेत हा पकवाज वाजक आहेत, हा पकवाज वाजतायत, हार्मोनियमवाले हार्मोनियम वाजतायत, टाळकरी टाळ वाजवतायत, आपण बसलात. बघता हो, ज्याच्या नशिबात जे आहे, तुम्ही कितीही काहीही करा तेवढंच घडणार आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल, आता या पकवाजवाल्याला असं वाटत असेल की मी जर पकवाज वाजून माझं पोट भरेल का. भगवंताने ज्याला जे दिलंय त्याच्यात जर तो सुखी, त्यांनी समाधान मानलं बघता हो, तर ते होतच. पहा, एका गावामध्ये एक जण अशीच हार्मोनियम घेतला आणि हार्मोनियम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असा जप करायचा. आणि शेजारी दुसरा एक जण बसला होता. त्याला एवढा कंटाळा आला, म्हणला हे काय रोजच सकाळी उठलं की रामकृष्ण हरी वाजवतोय म्हटला. त्यानं त्याला विचारलं, अरे बाबा म्हणला, तुझं हे रामकृष्ण हरी बंद कर आणि काहीतरी कामधंदा कर, तुझं कमीत कमी पोट तरी भरेल याच्यावर. त्यानं सांगितलं, देणारा तोय, त्याला जर द्यायचा असेल तर तो मला इथं आणून देईल, पण मी त्याचा जप इथंच करील. त्यानं सांगितलं, खरंच तुझा देव देतो का रामकृष्ण हरी म्हटल्यावर. म्हणला बघ प्रयत्न करून. आणि म्हणला नाही झालं, नाही जर देवाने जेवण दिलं तर म्हणला मी माझी पेटीन ती सर्व बंद करून ठेवीन. बघता होतो माणूस आला आणि त्याच्यापाशी बसला, त्याच्याबरोबर रामकृष्ण हरी म्हणायला लागला, पण त्याच्या मनात शंका आली. म्हणला ह्याता जेवण करायचं नाही, काही जरी आलं तरी जेवायचं नाही. आणि मग आपण जर जेवलो नाहीत तर हा वाजवायचं बंद करीत. राग आला, राग उठला आणि एका झाडावर जाऊन रानात जाऊन बसला. म्हणला आता इथं कसं जेवण मिळेल. आणि हा इथंच घरीच रामकृष्ण हरी हा दुसरा आपला भजन करत होता. बघता हो, तिकडून गाई चारणारी लोकांची टोळी आली आणि नेमकं त्या झाडाखाली आली आणि भूक लागली म्हणून महाराज स्वयंपाक करायला त्या झाडाखाली सुरुवात केली. स्वयंपाक करायला झाला, स्वयंपाक तयार झाला, पण खायचा होता. तेवढ्यात मागून चोराची टोळी आली. तसाच झाडाखाली स्वयंपाक ठेवला आणि ती गुराखे सगळे पुढे पळून गेले. चोर झाडाखाली आले आणि बघतात तर सगळं जेवण मांडलेलं आहे आणि वर बघतात तर हा वर झाडावर बसलाय. म्हणले हे जेवण नक्की ह्यांनीच बनवलेलं असणार. त्याला म्हणले चल खाली उतर. खाली उतरला. म्हणले जेवण कोणी बनवलंय. म्हणले ते गुराखे आलते. आम्हाला माहित नाही, तूच बनवलंय. अहो म्हणला मी ते जेवण बनवलंच नाही. बरं नाही बनवलं तर म्हणले खाते. आता ह्याच्या डोक्यात विचारायला आपल्याला जेवायचंच नाही. त्याने सांगितलं ह्यात विष नसल कशावरून, तुला ते खावाच लागन. बघता हो, त्या चोरांनी दमदाटीला त्याला तिथं जेवण दिलं आणि मग चोर जेवले. हा तिथून घरी आला आणि पेटीवाल्याचे पाय धरले. म्हणला खरंच तुझा देव कुठं, मी ठरवलं होतं की जेवणार नाही, पण देवाने जेवण दिलं. म्हणून बघता हो, तबला वाजवताय, अवश्य पकवाज वाजवताय. तुम्हाला असं वाटत असेल की मग ह्याच्यात का पोट भरतं का. जर तुम्हाला त्याला द्यायचा असेल तर तो कशातही देणार, आणि जर नसेल द्यायचं तर तो तुम्ही काही करा, तुम्हाला ते मिळणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात की सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. तर या जगात काय खरे तर भगवंताचं नाव खरे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये बघा, आपल्याला कीर्तनामध्ये आपण येतो, कीर्तनामध्ये बसतो. महाराज सांगतात
देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या. प्रत्येक नामस्मरणचं हे अखंड हरिनाम, हरीचं नाव. सप्त्यामध्ये फक्त हरीचं नावच घ्यायचंय. आणि हे कसं 4 दिवस हरीचं नाव घेतलं पाहिजे. आणि म्हणून हे हरीचं नाव घ्यायचं असेल तर सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. जर देवाचं नाव बरं आहे तर महाराज दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. एवढं सत्य आहे की देवाचं नाव हेच खरं आहे. बघता हो, आपण म्हणतो रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. हा जप करा. तुम्ही म्हणाल हा जप करून तरी काय? अरे हा रामानं बघा, प्रभू रामचंद्र, या प्रभू रामचंद्राचा राजवाड्यात जन्म झाला. प्रभू रामचंद्राचा राजवाड्यात जन्म झाला. 14 वर्ष वनवास वाट्याला आला. जन्म झाला राजवाड्यात, परंतु वनवासाला 14 वर्ष. 14 वर्ष वनवास भोगून प्रभू रामचंद्र परत आले. परत सीतेबरोबर राहायला लागले तर एका पर्टाने त्यांच्यावर संशय घेतला, म्हणून परत सीतेला अरण्यात नेऊन सोडलं. ही देवावर, हे सर्व देवावर वेळ आली. भगवान श्रीकृष्ण तुरुंगात जन्मले त्यावेळेस आईपासून लांब गेले. पहा, देवालाही चुकलं नाही. स्वतःची इच्छा असतानाही प्रेयसी मिळाली नाही. भगवान श्रीकृष्ण, राम कधी हसले नाहीत आणि श्रीकृष्ण कधी रडले नाहीत. राम कृष्ण नाम हे दोन्ही झाले
आणि म्हणून अरे ह्या देवाला चुकलं नाही तर आपण मानव आहोत. आणि म्हणून आपण आयुष्यात जन्माला आलोत. आपल्याला नरदेह मिळालेला आहे. पहा आपल्या पुढे जनावर पण बांधलेली. कीर्तन ऐकण्याचा त्यांना अधिकार आहे पण त्यांना समजत नाही. म्हणून मनुष्य देहरूपी आपला हा जन्म भेटलेला आहे. आणि पहा प्रभू रामचंद्र ही एक मानव होते. भगवान श्रीकृष्ण ही एक मानव होते. आणि म्हणून आपणही मानव आहोत. आणि म्हणून आपण भगवंताची सेवा केली पाहिजे. आणि आयुष्यात येऊन जर हे राहून गेलं ते राहून गेलं आणि हे जर सगळंच राहून गेलं तर महाराज मग तुझं नाही आणि म्हणून आयुष्यात आल्याच्या नंतर परमार्थ करा. भगवंताचं नाव घ्या. राम कृष्ण हरी म्हणा. बघता हो हा जन्म पुन्हा नाही. आहे का नाही हेही माहित नाही. आणि म्हणून आयुष्यात आल्याच्या नंतर आपण आयुष्यात एकदाच आलोत. आपल्याला वर्ष आयुष्य आहे 100 वर्ष. त्यातलं 50 वर्ष झोपण्यात जातं आणि 50 वर्ष जगण्यात जातं. म्हणून जे राहिलेलं आयुष्य आहे जेणे तुटती बंधने, जर आपल्याला वाटत असेल की हा पुनर्जन्म परत परत नकोय, मला सांगा याच्यामध्ये कोण सुखी आहे? याच्यामध्ये एकही सुखी नाही. आणि जर सुखच वाटत असतं, महाराज जर पैसा सुख जर देत असता तर ते नगरहून मी मारोळीला आलोच नसतो. जर पैशात सुख असतं तर काय यायची गरज आहे? कुठलीच या पृथ्वी तलावर अशी कुठलीच गोष्ट नाही की ते शाश्वत पूर्ण सुख देते. कुठलीच नाही. दारू पिणाऱ्याला तेवढ्याच पुरते फक्त सुख आहे. उतरली परत प्यावा लागते. एकदा जेवलं परत जेवायला लागतं. या पृथ्वी तलावर अशी कुठलीच गोष्ट नाही की ती तुम्हाला पूर्ण सुख देते.
कुठलीच नाही, ते परत लागणारीच आहे. आणि म्हणून जर आपल्याला या फेऱ्यातून जर चुकायचं असेल, आयुष्याच्या या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून जायचं असेल, पहा मृत्यू कधी येईल सांगता येत नाही. आणि हल्ली आपण म्हणतो आत्ता होता परत कुठे गेला. हार्ट अटॅक हा जो नवीन नाही, हा जुनाच रोग आहे. हा अटॅक काय येतो, तर हा अटॅक येण्याचं कारण आहे बघता हो, कष्ट कमी झालं. सध्या सगळ्यात जास्त जर आजार असेल तर हार्ट अटॅक आणि साखर, ज्याला आपण म्हणतो शुगर वाढली, हे 2 आजार बहुतेक लोकांना आहेत. आणि ज्याला हे आजार आहेत, पहा हार्ट अटॅकवाला कधी जाईल सांगता येत नाही. हे सगळ्यांना कळतंय, पण संसार सुटत नाही. आणि हे म्हणून जर संसार सुटायचा असेल, या संसारातून जर मुक्त व्हायचं असेल तर भगवान पांडुरंग परमात्म्याचं नाव घ्या. जेणे सुटती बंधने उभय लोकी कीर्ती जाणे. जर तुम्ही याच्यातून मुक्त झालात या संसारातून, आपल्याला संसार कधी सुटणार नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा, संसार सुटत नाही. आणि म्हणून देवाची भक्ती करा. जन्म बरी गेला मुके नाही आले राम नाम, मुके नाही आले राम नाम. जन्म बरी गेला सुंदर धन्ना, जन्म बरी गेला मुके नाही आले राम नाम, मुके नाही आले. आणि म्हणून देवाचं नाव घ्या. आपल्याला कीर्तनात बसल्याच्या नंतर जर देवाचं सांगायला लागलं तर महाराज झोप येते. बरेचसे ठिकाणी असे तुम्ही बघा, जर महाराज मागायला लागले देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घेतल्यानं आयुष्याचा उद्धार होतो. आपल्याला हे ऐकायला नकोसं वाटतं, कारण झोप जिथं वाढतं पाप तिथं झोप येते आपोआप. जर आपलं पाप वाढायला असेल तर आपल्याला झोप निश्चित येणार. म्हणून वर्म कळलं पाहिजे की आपण नेमकं काय करायला पाहिजे, आयुष्यात आल्याच्या नंतर काय केलं पाहिजे, ह्याचं वर्म कळायला पाहिजे. जसा पेटीवाला पेटी वाजवतोय, पकवाजवाला पकवाज वाजवतो, टाळावाला टाळ वाजवतो. वर्म कळलं पाहिजे की ती कसं वाजवावं. आणि आपल्याला जर वर्म कळलं नाही बघता हो, तर आपली फजिती 100% होणार. पहा, एका गावामध्ये एक डॉक्टर होता. आता बघा, डॉक्टरचं नाव केलं की जे झोपलेले होते ते पण जागे झाले बरं का. आणि हे डॉक्टर होते, डॉक्टर त्या पेशंटला इंजेक्शन द्यायला लागले होते, इंजेक्शन. आणि इंजेक्शन देतच बायकोचा फोन आला. महाराज ते असे वळत होऊन इंजेक्शन देत होते. साठे महाराज झोपले नाहीत ना, पेशंटला इंजेक्शन देत होता. आणि बायको म्हणली, अहो तुमच्या लक्षात आहे का. हा म्हणला काय. ती म्हणली, माझा आज वाढदिवस आहे. वाढदिवस आहे ह्याच्या डोक्यात आलं की ह्याने दुसऱ्याच पेशंटला सुई मारली. बायकोचा एवढा दाग. आलो म्हणला, लगेच घरी येतो. बघता हो, तो डॉक्टर तिथंच पेशंट सोडला आणि घरी गेला. बायको म्हणली आज माहित नाही का माझा वाढदिवस आहे. 5 खेड्यापाड्यातही मोटरसायकलवर वाढदिवस करतात. एवढं फॅड आहे वाढदिवसाचं की खूपच. ती बायको म्हणली, मग माझा आज वाढदिवस आहे, मला काय देणार. ते म्हणला, हे बघ तू काय जे मागशील ते मी तुला देतो, तू काही माग. म्हणली, बघा हा म्हणला तू काही माग, आपल्याकडे काय पैसे कमी नाही, तू मागल ते मी देतो. ती म्हणली, जर देणारच असाल तर असं द्या, असं एक वाद्य द्या की ती काही न केलं तर मनानेच वाजलं पाहिजे, हात न लावता मनानेच वाजलं पाहिजे. सगळीकडे फिरला म्हणला तर पकवाजेवाला पकवाजा हाताने वाजवावं लागते, पेटी हाताने वाजवावं लागते, टाळ हाताने वाजवावं लागते. सगळ्या गोष्टी बघितल्या पण असं मनानं वाद्य वाजणारं म्हणला मी काय बघितलं नाही. बघता हो,
डॉक्टर फिरायला लागला गावातून, डोक्यात टेन्शन, बायकोनं मागितलं की मला एक असं वाद्य द्या की ती मनानेच वाजलं पाहिजे. आणि मग डॉक्टर फिरत फिरत गावात गेले आणि गावात गेल्याच्या नंतर मित्र होता त्याचा, तो मित्र म्हणला का हो डॉक्टर साहेब काय टेन्शनमध्ये वाटता? हा ना म्हणलाय माझ्या बायकोचा वाढदिवस आहे आणि बायकोने असं सांगितलंय की न वाजणारं वाद्य मला द्या. अरे म्हणलं सोपं आहे, त्यात काय अवघड आहे? म्हणला काय? म्हणला पटकन गेला आणि कुंभाराच्या इथून एक डेरा घेऊन आला. डेरा आणला, रानात गेला आणि एक आगे मावळ होतं त्याचं चढ आणि आखा आगे मावळ त्या डेऱ्यात भरलं आणि वरून टाकलं कापड बांधून. कापड बांधून टाकलं. मित्रांनी सांगितलं फक्त बायकोपाशी नेऊन थोडासा डेरा असा करायचा. बघता हो डॉक्टर घरी आला. घरी आल्याच्या नंतर बायकोला म्हणला हे बघ तू जे वाद्य सांगितलं तेच वाद्य मी आणलंय. ती म्हणली काय म्हणता? म्हणला बघ. त्यानं थोडासा डेऱ्याला असा हात लावला तर आता आगे मावळाच्या माशा होता डेरा थोडा वाजवला की ते लागल्या बुंग 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 करायला. हा म्हणली काय बाई माझा नवरा हुशार आहे. म्हणली एवढं मोठं वाद्य मी आयुष्यात कधी बघितलं नव्हतं. असं करता करता गावातली मास्तरीन जमली, वकिलाच्या बाया जमल्या, सगळ्या बाया त्या वाद्य बघायला जमल्या. आणि सगळ्या जमल्याच्या नंतर 4-5 मंडळे असे होते शेतकऱ्यासारखे, त्यांना बरोबर अंदाज आला की ह्या माठामध्ये काय आहे. मग ती एक जणी वकिलाची बायको म्हणली अगं बाई एवढं भारी वाद्य वाजतंय आणि ते जर उघडून बघितलं तर? ह्या बाबांना अंदाज आला. बाबा म्हणले आपलं चला, बायांचं काही खरं नाही. 2-4 बाबा बसलेले होते आपले, ते कडी कोपऱ्यानं उठले आणि चालायला गेले. मग हे बाबांना जाता जाता म्हणले, बाबा म्हणले एक काम करा, तुम्हाला बघायचंच ना वाद्य, मी बाहेरून घराला कडी लावून घेतो म्हणजे तुम्हाला चांगलं बघायला येईल. बघता हो बाहेरून कडी लावून घेतली. हे बाबा निघून गेले. वकिलाची बाई म्हणते, मास्तराची बाई, दोघी सगळ्या उभा झाल्या. म्हणले अगं हलव, जोरात जोरात हलवायला लागलं, जोरात बुंग 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 आवाज आला. ती म्हणली नाही असं कळणार नाही, आपण त्याचा ना म्हणले ते वरचं काढून टाका जे बांधलंय ते. बघता हो सगळ्या बायांना उत्सुकता झाली. शहरातल्या बाया ह्यांना काय माहिती आगे माहोळ काय असतं. त्यातल्या त्या वकिलाच्या बायकोने घेतलं व जोरात हलवलं, वरचं चिरगुट काढलं. मला सांगा काय झालं असेल त्यांचं? विठ्ठल विठ्ठल सांगायचा मुद्दा असा बघता वर्म कळलं पाहिजे की नेमकं ज्याची भक्ती करतो ते कशासाठी, जे आहे ते काय. आणि म्हणून महाराज 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात
वाटी त्यास लाभ उठावटी. भक्ताओ, जर मनात भाव असल, ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण द्वारकेत होते आणि भगवान श्रीकृष्ण द्वारकेत असताना राधिका भगवान श्रीकृष्णाच्या मांडीवर येऊन बसली. आणि हे मांडीवर बसल्याच्या नंतर रुक्मिणी मातेनं बघितलं आणि रुक्मिणी माता रागारागाने निघाली आणि रागारागाने दिंडोरी वनात आली. ही दिंडोरी वन म्हणजे आजचं पंढरपूर. पंढरपुरात आली आणि तिला शोधण्यासाठी भगवान श्रीकृष्ण द्वारकेवरून पंढरपुरात आले. आणि पंढरपुरात आल्याच्या नंतर ही रुक्मिणी माता दिंडोरी वनात रुसून बसली होती. हिला शोधत शोधत भगवान श्रीकृष्ण पंढरपुरात आले. आणि पंढरपुरात आल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे की या चंद्रभागेमध्ये चंद्रभागे स्नान तुका मागे हेच दान. या चंद्रभागामध्ये भक्त पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होता. आणि आपल्या आईवडिलांची सेवा करत असताना भक्ता हो, या आयुष्यामध्ये तुम्ही किती जरी परमार्थ केला, रोज देव दुहून जरी पिले आणि काही जरी केलं, आणि जर आईवडिलांची सेवा जर केली नाही तर सर्व सेवा हे निष्फळ जाते. आणि म्हणून हा भक्त पुंडलिक आपल्या आईवडिलांच्या सेवेत मग्न होता. आणि हा सेवेत मग्न असताना हे भगवान श्रीकृष्ण ब्राह्मणाच्या रूपात पुंडलिकापाशी आले आणि पुंडलिकाला सांगितलं, पुंडलिका मी आलोय. त्यावेळेस पुंडलिकाने सांगितलं, आई वडिलांची सेवा करतोय, अरे पण मी तुला भेटण्यासाठी आलोय. आणि म्हणून पुंडलिकानं पाठीमागं वीट फेकली आणि सांगितलं, देवा या विठेवर उभा राहा. आणि ज्यावेळेस पांडुरंग परमात्मा भगवान श्रीकृष्ण त्या विठेवर उभा राहिले आणि तेव्हापासून त्यांचं नाव विठ्ठल पडलं. पहा, हा भगवान पांडुरंग परमात्म्याची सेवा, आज या आईवडिलांची सेवा पुंडलिकानं केली. आणि म्हणून स्वतः भगवान श्रीकृष्णाला रूप घेऊन आज पंढरपूरला विठ्ठल या नावानं राहावं लागलं. म्हणून बघता हो, हा जो भक्त पुंडलिक होता, हा भक्त पुंडलिकासाठी पांडुरंग परमात्म्याला यावं लागलं. पांडुरंग परमात्मा विठेवर राहिला. म्हणून एक भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. धनी मलाही जगवाना विठुराय. नामदेव पायरी आहे नामदेव पायरी. त्याने मला आणि म्हणून बघता हो, एवढं पंढरपूर ज्याला काशीला सुद्धा मनुष्य मेल्याच्या नंतर मुक्ती मिळते, पण चंद्रभागेमध्ये स्नान केल्याच्या नंतर मुक्ती मिळते. आपल्यापासून 100 किलोमीटर पंढरपूर आहे. आणि म्हणून बघता हो, सध्या तर तिकीट पण फुकट आहे. एसट्याने फुकट जायला जमतं. कधीतरी त्या पंढरपूरला जा, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्या. आपल्या या जीवनात त्यानंच आपला उद्धार होणार आहे. आणि म्हणून थोडंसं भजन करूया.
म्हणून बघता हो पांडुरंग परमात्म्याची सेवा करा. अरे हा पांडुरंग परमात्मा काय करत होता? जनी संग दळणदळीत होता. ह्या जनाबाईला पांडुरंग परमात्म्यानं दळण दळू लागितलं. ह्या पांडुरंग परमात्म्याने नामदेवाच्या हातून नैवेद्य खाल्ला. ह्या पांडुरंग परमात्म्यानं प्रत्येक संताबरोबर हा पांडुरंग परमात्मा. म्हणून बघता हो आपल्या जवळच हे पंढरपूर आहे. आणि म्हणून जर आपल्या मनात भाव असेल, जर आपल्या मनात भाव असेल तर त्याला लाभ पटकन होईल असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज Come on,
मने बोळा जाणू जिंके कळीकाळा. तर या ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात की भक्त किती कसा भोळा असला तरी त्याच्यात कळीकाळा. भक्ता हो, आज आपण अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्याची पहिली सेवा आपल्या सर्व वस्तीवर्णाने मला दिली. मी आभारी आहे. मी असा खूप मोठा कीर्तनकार नाही. दिवसभर मला माझं नोकरी करतो, ऑफिस करायला लागतं. आणि असं ऑफिस करून जर मला अशी मी तारीख कधीच घेत नाही की ज्या दिवशी मला ऑफिस आहे आणि त्या दिवशी जर तारीख दिली तर मी स्पष्ट सांगतो की जमत नाही. परंतु या गावचं आपल्या वस्तीवरचं प्रेम दर वर्षी सांगतात की एक तरी तारीख घ्या, एक तरी. या तुमच्या प्रेमामुळं, आमच्या हरिभक्त पारायण प्रवीण महाराज यांच्या प्रेमामुळं सर्व आपल्या वस्तीवर बऱ्याच, मला वाटतं माझं 4th-5वं कीर्तन असेल. आणि नगरवरून आता तुम्हाला वाटतं की गुरेवाडीचा महाराज आहे काय, 3 किलोमीटर यायचे महाराज. 6:30 वाजल्याच्या नंतर तिथून माझ्याबरोबर हे पकवाज वादक हरिभक्त पारायण नाळे महाराज ते डॉक्टर आहेत. आणि आमच्याबरोबर कोकाटे महाराज आहेत, ते विशारद आहेत. एक संगत महाराज. मी त्यांना सांगितलं की आमच्या गावाशेजारी 3 किलोमीटर एक ठिकाणी सप्ताह आहे. तर तेही डॉक्टर ड्युटी करून आलेत, तेही त्यांची ड्युटी करून आलेले आहेत. तर एवढं प्रेम, या आपल्या गाववाल्यांचं प्रेम, तुमच्या प्रेमामुळं मी एवढ्या लांब आलो. आणि तसंच जो हा अखंड हरिनाम सप्ताह चाललेला आहे, या सप्त्याची अशीच रंगत वाढवत. आणि आपले हरिभक्त पारायण जगदाळे महाराज आहेत, हे जगदाळे महाराज सर्व वस्तीत जगदाळे महाराज आहेत. आणि माझ्याकडून बोलण्याच्या ओघात मी पहा, मला जर सुट्टीची तारीख असेल तर मी गेल्या शनिवारी मला गोडेगावच्या सप्त्यातील तारीख होती महाराज. आणि नेमकं हे नोकरी ह्याच्यात कधी काय येईल काहीच सांगता येत नाही. एकदा मीटिंग लागली, त्या साहेबाला सांगितलं का मला कीर्तन येतो, बोलतो कीर्तनच करत बस. हा तुम्हाला मी मगाच सांगितलं की हा समाज आहे, चांगल्या गोष्टी कुणालाच आवडत नाहीत. त्यांना सांगितलं की साहेब मला इकडे कीर्तन आहे म्हणून तिकडे कीर्तन करत बस, मग कशाला नोकरी करतो. महाराज आपल्याला जो छंद आहे, छंद म्हणण्यापेक्षा आवड म्हणण्यापेक्षा ज्याच्यातून आपली बंधनातून सुटका होणार आहे, या ठिकाणी नारदाच्या गादीवर येऊन कीर्तन करायचं. पैसा मी पहा तुम्हाला समोर सांगतो, मी अत्यंत गरिबीतून गेलेलो आहे. अत्यंत महाराज गरिबीतून आतापर्यंत अत्यंत श्रीमंतीत आलो. पण सुख काय असतं हे अजून कळलं नाही. पण सुख आहे हे परमार्थात आहे, म्हणून आज नगरहून इथपर्यंत आलो. तुमच्यासारखी माणसं भेटली हे मी माझं भाग्य समजतो की अशी माणसं भेटायला. अहो शहरामध्ये जर एखादा फक्त काय चाललंय जरी विचारलं तरी कोणी कोणाकडे बघत नाही. म्हणून बघता आपलं जीवन आहे शेतकऱ्याचे, कष्टशिवाय पर्याय नाही. पण हे कष्ट करत असताना परमार्थ करा. परमार्थ करत असताना आपल्या मुलांना चांगलं वळण लावा. हा जो समाज आहे हा दारूच्या नशामध्ये व्यसनाधीन झालेला आहे. सध्या काळाची गरज आहे. लोक डिप्रेशनमध्ये जातात, समजत नाही काय करावं. आणि म्हणून हे अखंड हरिनाम सप्त्याची महाराज गरज आहे. सप्ताह झालं पाहिजेत. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुळातले आहोत. आणि म्हणून बोलण्याच्या ओघात काही वेडवाकडं आला असेल ती माझ्या बुद्धीचा दोष समजा. चांगलं तेवढंच घ्या, वाईट तेवढं सोडून द्या. आणि भगवंताची सेवा करत राहा. आणि मग सेवेला विराम देतो. तुका मने हो